मित्रांनो, ध्रुवी डेली व्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज ब्लॉग खूप लेट बनवतो आणि काल बोललो होतो का आज दहीहंडी बघायला जाऊ, पण एवढा पाऊस पडतो ना सकाळपासून कुठे गेलोच नाही आहे. आणि आता ध्रुवीची मजा बघा जरा. ध्रुवी फुल आता एन्जॉय करते कारण आज तिची पार्टी चालू आहे. तिची दहीहंडीला नेला नाही ना कुठं. मग तिला जरा आता खाऊ आणून दिला. ही काय तिची आता तयारी चालू आहे खाऊची आणि तिच्याने माझी पण तिच्या मम्मीचीला पण थोडाफार आणला आहे आम्ही. नाही तर बाकी मी आणि ध्रुवी खाणारच आहोत ना. बाबू काय खाते तू? चॉकलेट खाते? हां. तर आज विचार केला होता की जाईन इकडे तिकडे फिरू, पण पाऊसच एवढा होता की कुठे जाताच आला नाही. आणि त्यात एवढ्या पावसात माझी गाडी होती पंक्चर, तर मला कुठं नेता पण आला नाही. बरं जाऊ दे, असाच एक आता ब्लॉग बनवूया ध्रुवीचा झोपताना. तुम्हाला तर माहीत आहे ध्रुवीच्या झोपताना किती नाटकं असतात त्या. तुम्हाला रात्री बोललो ध्रुवी आता झोपेल आता झोपेल, झोपली आणि त्यानंतर डायरेक्टली जी उठली का नाही, मग वाटच लावली तिने. डायरेक्टली 2:15ला झोपली आहे रात्री ती. बाबू हां 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 हो खायचं आहे तुला? हो बघा हे असं असतंय. नाही निघणार त्याच्यातून, नाही निघणार आहे. एवढी मजा करते ना एवढं तिला. आता तर ती जेवायला पण लागली. आता मगाशी वरंभात खाल्ला आहे तिने, जेवायला लागले. त्यामुळे आता बोलून फायदाच नाही आहे. एवढी जेवते की ना आता. काय ग जेवली आहे ना तू? तरी पाहिजे तुला? हे बघ काय अजून हे बघ काय आणलं आहे पप्पानी. हां चॉकलेट. ध्रुवची मम्मीचा आवाज आलेला आहे. चॉकलेट तिचा आहे. आणि हा बिस्किट पण ना, हे लहानपणीची आठवण. एवढे खायचो ना लहानपणी. लिटल हार्ट्स. हां ते चॉकलेट आणि लिटल हार्ट्स तिने घेतल्यात. आणि चॉकलेटची वाट लावलेली आहे पूर्ण, तर चॉकलेट भेटणार नाहीच आहे आता. ए काय सगळं खाणार आहे तू? हां हां हो टाक. तर ध्रुवी बघा आज काय लवकर झोपणार नाही. आता बघू, आज रात्री ती उठली तर आज रात्री तिचा व्लॉग मी नक्की बनवणारच, कारण रात्रभर जागे राहते आणि दुसऱ्यांना पण जागा ठेवते ती. बघूया आता. तर छोटासाच व्लॉग बनवतो, छोटीशीच व्हिडिओ बनवतो, कारण सध्या टाईम नाही भेटत आहे. हां हो माझ्या ह्याच्यात बघू. स्पेशली पार्टी आज दहीहंडीची करायची आहे. बाहेर तर करताना आला, बाहेर जेवायचा होता. आणि उद्या आणखी एक, उद्या ध्रुवीची मम्मी आता सकाळी बघू मच्छी बनवायचं बोलते. काय मच्छी भेटते मग मच्छीची एक नवीन चांगलीशी रेसिपी बनवू. आणि आपल्या चॅनलवर आपल्याला नवीन रेसिपी बघायला भेटणार आहे. काय बोलतास? आम्ही मच्छी लवर आहोत. चिकन मटन आम्ही जास्त खात नाही आहोत. हां मच्छी मटनच जास्त खातो. मच्छी जास्त लागते त्यांना, त्यामुळे आपण मच्छीच जास्त खाणार आहेत ती. बघूया आता काय होतं. त्या मच्छी तर मच्छी, पण उद्या मच्छीची रेसिपी सगळ्यांना बघायला भेटणार आहे. तर उद्याचे व्हिडिओ बघायला विसरू नका. उद्या खूप सारी रेसिपीच्या बरोबर बघू. मी पण उद्या बाहेर जाणार आहे, तर बाहेर जाताना काय नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात का त्या बघणार. आणि बघा कशी खाते. तुला फुटला आहे का तो? फुटले चॉकलेट? काय ग फुटला आहे? हो फोडायला बघतो बघ कशी. हे बघ फुटणार आहे आपल्याला. नाही ना? गेली मम्मी गेली ग बाई. एका पोरीला चॉकलेट नाही देणार आता, मम्मी घेणार आहे आता. ती का आता चॉकलेट देणार नाही आहे धनश्री तुला? दे मला, दे 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 दे. सोडत नाही आहे. हां अरे बापरे. एकच दाताला एका दातान कसा निघलतो? हां निघणार आहे का तुला पिल्लू? चॉकी निघणार आहे? एवढी मस्तीखोर झाली ना पिल्लू. थांबा तिला आता आपण पालण्यातून बाहेर काढूया. आज तर बेडशीट पण काढले, कारण तिने एवढी सू करून वाट लावली ना, पूर्ण बेडशीट खराब केली. त्यामुळे आता तर तिला दूध पाहिजे. आता दूध गरम करून आणलंय तर आता लगेच दूध पाहिजे. बघा काय ग. हे काय चॉकलेट घे, तुझा चॉकलेट घे. एवढी मस्ती बघा. आता चहा पाहिजे लगेच. बाबा
भाऊ काय या तर मी काय बोललो होतो हां पूर्ण बेडशीटची वाट लावली तिने आणि आम्ही तिला काय डायपर घालत नाही कारण घरच्या घरी लहान मुलांना लगेच डायपर घालणे चुकीचं आहे एवढं लहान वयात. हां तुम्ही कुठं बाहेर जाता तर डायपर घालू शकता पण असे घरात लहान मुलांना डायपर घालून ठेवू नका कारण पुढे त्यांना खूप त्रास होतो. हा घे हा घे हा घे हा घे तुला हा घे. आणि ती एवढी लहान आहे की आम्ही तिला अजून बाहेरचं दूध पण नाही चालू केलं त्यामुळे तिला दूध तर नाहीच देऊ शकत. आणि आज तुम्ही लोकांनी काय एन्जॉय केलं कुठे दहीहंडीला गेले ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. कोणी कोणी कुठे कुठे दहीहंडी बघितलं आणि कोणाच्या एरियात कशी दहीहंडी होती ते आम्हाला नक्की सांगा. तर आताच्या ब्लॉगमध्ये सर्वांचा निरोप घेतो आणि जर ध्रुवी रात्री उठलीच तर आपण आणखी नवीन एक ब्लॉग बनवूया रात्री. पण आत्ताच्या पुरता बाय. सो गुड नाईट सर्वांना आणि लवकरच रात्री किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया. बाबू बघा मस्ती बघा. टाटा करा बाय करा. ऐ पप्पा काय बोलतात बघ. आता काय लक्ष द्यायलाच नको ना. हां आणि ती आता झोपरायला लागलं तर तिला असं झालं का मी कुठे जाऊ ना कुठं नाही एवढी चालायला फिरायला लागली त्यामुळे काय बोलून फायदा नाही. तर चला मित्रांनो बाय गुड नाईट सर्वांना. आणि आता तर उद्यापासून कामं चालू होतील पुन्हा. हो लावलं आहे आम्हाला फुल सेफ्टी करायला लागते. आता घर पूर्ण बंद ठेवावं लागतं कारण आताच 1 महिन्या अगोदरच आपल्या बेडरूमची आमची खिडकी दाखवलेली मागे त्या खिडकीत चोर आला होता आणि खिडकी ठोकत होता रात्रीचे 2 वाजता. तर त्यामुळे फुल सेफ्टीमध्ये राहावं लागतं आता. बघा हे असं आहे. हां भेटला तर त्याला एवढा मारायचं आहे. बघूया तर चला बाय गुड नाईट सर्वांना आणि शुभरात्री. चला उद्या भेटूया बाय. आणि अशा ध्रुवीच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल आपला सबस्क्राईब नक्की करा आणि आम्हाला तुमच्याकडून असं सपोर्ट करत राहा की आम्ही पुढेही चांगले व्हिडिओ बनवू. त्यामुळे प्लीज सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मस्ती भरपूर आहे तिला. हां मस्ती एवढी मस्ती आहे का बोलून फायदा नाही आहे. बाबू ए तर चला मित्रांनो ती खेळण्यात तर बिझी. हा आवाज दिलेला आहे ती खेळण्यात बिझी आहे तर आता काही बोलत नाही. आता आम्ही सुद्धा चहा दुधाचा एन्जॉय करतोय. दूध पितो आणि दूध कोणाला पाहिजे दूध. हां बघा चॉकलेट फेकला आता थंडा दिसलाय ना. चॉकलेटचं पूर्ण पाणी करून टाकलं. माझ्या स्पीकरची तर तिने वाट लावली. असं वाटत नाही आता मी डान्स क्लासमध्ये काय शिकू मला समजत नाही. तर स्पीकर तीच वापरते माझी स्टुडंट तर माझं राहिलंच मग. ए चल मी चाललो. ये 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 लवकर ये 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 लवकर ये. बघा या या ये. ती बेडवरून बरोबर उतरायला शिकली आता. ए चल या या हां या. दे हात दे मला हात दे मला हात दे हात दे. या माझी गुड गर्ल मला बरोबर हात देते. तिला माहिती आहे पप्पा चाललाय कुठेतरी बरोबर हात देते ती. हां तर आपल्या सबस्क्रायबरांना पुन्हा एकदा बाय. सारखा गुड नाईट बोलतो आहे आता शेवटचं गुड नाईट कारण आम्हाला पण मजा करायची आता ध्रुवीसोबत खेळायचं आहे. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ध्रुवीसोबत खूप मजा करू सगळे. बाय गुड नाईट.